नमस्कार, मी अश्विनी सातोडोके आणि तुम्ही पाहताय आसपास. उद्या मतदानाला जाताना आपल्याला कुठल्या गोष्टींचा विचार करायचा आहे हे थोडं रिकॉल करूयात. राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. 9 वर्षांनंतर या 29 महानगरपालिकेमधल्या मतदारांना मतदानाची संधी मिळतीये. 29 महापालिकांमध्ये मुंबई महापालिकेनंतर सगळ्यात महत्त्वाच्या महापालिका कुठल्या असतील किंवा सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या महापालिका कुठल्या असतील तर त्या पुणे आणि पिंपरी चिंचवड. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमधली निवडणूक जी आहे त्यातला जो सामना आहे तो भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा रंगला आणि यामध्ये काँग्रेस, त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे, शिवसेना शिंदे गट, मनसे हे जे इतर पक्ष आहेत हे चर्चेमध्ये आले नाहीत. त्यामुळे प्रमुख सामना जो आहे तो या दोन पक्षांमध्ये जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला या दोन्ही शहरांमधली सत्ता जी आहे ती पुन्हा एकदा भाजप अगदी वन साइडेड हातात घेईल अशी चर्चा होती. मात्र अजित पवारांनी या दोन्ही शहरामध्ये विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर तळ ठोकला आणि निवडणुकीचं वारं जे आहे ते बदललं. अजित पवारांनी पुराव्यासह भाजपच्या 9 वर्षाच्या कारभाराचे वाभाडे काढले. भाजपनं भ्रष्टाचार करत ही महापालिका लुटून खाल्ली, कर्जबाजारी केली असे आरोप केले आणि या आरोपांना भाजपला थेट उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळंच ही उत्तरं देत असताना भाजपचे स्थानिक आमदार हे अगदी एकेरीवरती उतरले. तर दुसरीकडं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकुर्डीमध्ये जी सभा घेतली त्या सभेमध्ये आरोप करण्याऐवजी किंवा टीकेला टीकेनं उत्तर देण्याऐवजी आपण जी कामं केलेली आहेत त्या कामांवरती बोला, ती कामं जी आहेत ती सांगा असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचं हे भाषण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना बाय दिलाय अशी सुद्धा चर्चा ही शहरामध्ये रंगली. पण मग यामध्ये नागरिकांचे प्रश्न अजेंड्यावरती आले का? कुत्र्याच्या नसबंदीमध्ये कशा पद्धतीने पैसे खाल्ले गेले, ई लर्निंगमध्ये कसे पैसे खाल्ले गेले, WTE ही जी स्थानिक आमदारांच्या जवळच्या लोकांची कंपनी आहे या कंपनीचं पोर्टफोलिओ कसा वाढला यावरती चर्चा झाली. वाहतूक कोंडीचे मुद्दे जे आहेत ते समोर आले. पाण्याचा प्रश्न जो आहे निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला गाजलेला पाहायला मिळाला. आता लोक जो आहेत ते निर्णय घेताना या सगळ्या मुद्द्यांचा विचार करतील का हा सगळा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा कुठला मुद्दा चर्चेमध्ये आला असेल तर तो म्हणजे या शहरातल्या दहशतीचा. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान काही ठिकाणी संवेदनशील प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत. पिंपरी गावातला जो प्रभाग क्रमांक 21 आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवाराच्या घरावरती भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यामुळे त्या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये 6,500 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये उद्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत. उद्या मतदानाला जाताना पिंपरी चिंचवडकर काय विचार करेल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की ही उद्योग नगरी आहे. आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी ही महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 9 वर्षामध्ये जो कारभार झालेला आहे त्याचे वाभाडे हे अजित पवारांनी काढलेले आहेत. पण त्याचबरोबर अजित पवारांचे जे शिलेदार होते ते मात्र पुढे येऊन आपल्याला लढताना दिसलेले नाहीत. अजित पवार एकटे लढत होते आणि असं असताना पिंपरी चिंचवड शहरातले नागरिक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती मतदान करणार का पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यामध्ये आपलं मत देणार हे आपल्याला 16 तारखेला कळणार आहे. पण हे कळत असताना उद्या मतदानाला जात असताना आपलं शहर हे चांगलं असावं, आपल्या शहराचा एक सांस्कृतिक ओळख चांगली निर्माण व्हावी, आपल्या शहराचं सामाजिक आरोग्य जे आहे ते चांगलं राहावं याचा विचार करून आपण मतदान केलं पाहिजे.